आणि वरती 3 इबीचे असे हे दिलेले, त्यामुळे खूप छान आहे। आणि खालच्या साईडला पूर्ण अशी डिझाईन आहे बघा, दिसत असेल तुम्हाला अशी, त्यामुळे खूप छान इच्छा होती। तर इथे अर्धा चंद्र आहे आणि खाली असं आपलं काय म्हणतात। हॅलो एव्हरीवन, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा आता आज आहे रविवार आणि हे सुट्टी आहे, तरी पण आज ह्यांना जावं लागलं 2-3 तासासाठी, म्हणजे हाफ डे घेऊन येणार आहेत। आणि माझं चालू आहे इकडे पराठे बनवणं बघा, ही लास्टवाला आहे, हे सुद्धा भाजलंय, आता काढून घेते। पालकाचे पराठे आणि दही असं आहे। आज रात्री वरण भात केला होता, ते सुद्धा बरा शिल्लक राहिलाय, आता नाश्त्याला आम्हाला तेच खायचं आहे। आणि वेदांचा चालू आहे खेळत खेळत नाश्ता, इकडे प्लेट तिकडे त्याची नाश्त्याची आणि खातो इकडे, सो असं चालू आहे। आणि चला आता 10 वाजलेत बरोबर, बघा उलट दिसतंय व्हिडिओमध्ये, 10 वाजलेले आहेत, 10 वाजलेत आता। आणि बरेच काम आवरायचे बाकी, कारण आज सुट्टी असल्यामुळे उशीर झाला जरा उठायला। आणि मी धुतलेत केस, त्यामुळे बांधलेत जरा, म्हणजे सगळं पाणी टॉवेलमध्ये ॲब्झॉर्ब होतं त्यासाठी। तर चला, काल मी कपडे धुतलेले नाहीत, आज कपडे पण भरपूर धुवायला पडले, तो बरेचसे काम बाकी आहेत। तर म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करावं, त्यासाठी ॲक्च्युली मला पराठे बनवतच ब्लॉग तयार करायचा होता, पण झालं असं आईचा फोन आला होता, त्यामुळे मग तेव्हा व्हिडिओ शूट नाही करू शकले। सो आता त्याने फोन ठेवला आणि मग म्हटलं चला आता सुरुवात करावी ब्लॉगिंगला, तर त्यासाठी चला आता आवडते आणि दाखवते नंतर पुढची कामं। चला आता पटकन। तर बघा ह्याचं सुट्टी असलं का आंघोळीचं असं चालू राहतं, कधीच पटकन आवरून घेत नाही। आता 10 वाजून गेले तरी त्याला आंघोळ करायची नाही बघा, तर आटप ना वेदान पटकन, नाही काय नाही, चल पटकन आज। तर इथे बघा आम्ही गेलो होतो कोटिलिंगला, त्यामुळे मी रात्री किचन वगैरे काहीच क्लीन केलेलं नव्हतं, कारण यायला आम्हाला 6-6:30 वाजले होते। 9 तासाचा प्रवास झाला होता आमचा, सकाळी घरातून निघल्यापासून ते घरी येईपर्यंत, त्यामुळे मग मी किचन वगैरे काही साफ केलं नव्हतं, फक्त जेवण करून भांडे क्लीन केले आणि किचन राहू जा म्हटलं, सकाळी क्लीन करता येईल। तसं सकाळी बघा असं रात्रीचे कामं जर राहिले शिल्लक सकाळी करण्यासाठी तर पूर्ण कामाचा गोंधळच होतो, तसंच माझं पण झालं होतं आज। पण मी काय केलं, सगळ्यात अगोदर फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर पुन्हा किचन क्लीन करायला घेतलेलं आहे, कारण स्वयंपाकाच्या अगोदर जर किचन क्लीन केलं असतं तर परत अजून स्वयंपाक केल्याच्या नंतर परत अजून घाण झालं असतं, त्यामुळे मग अगोदर स्वयंपाक केला आणि नंतर पुन्हा मग किचन क्लीन केलेलं आहे। तर बघा अगोदर इकडच्या साईडला लिक्विड टाकलेलं आहे आणि नंतर साफ करून घेतलं, पुन्हा इकडची बाजू 1-2 वेळेस चांगल्या पाण्यानं धुवून घेतली। ॲक्च्युली माझ्या किचन ओट्याला असं वॉटरपट्टी नाही आहे, त्यामुळे मला घासता येत नाही किचन, असंच कपड्याने पुसून घ्यावं लागतं। जर वॉटरपट्टी असती तर आपल्याला घासणीने छान किचन क्लीन करता येतं, पण माझ्या किचन ओट्याला तसं नाही आहे बघा, पूर्ण पाणी जर जास्त झालं तर लगेच खाली येतं, त्यामुळे मग असं केअरफुली करावं लागतं। तर फायनली किचन तर क्लीन करून झालं, बेसिनसुद्धा राहिली होती क्लीन करायची, सो ती सुद्धा म्हटलं चला क्लीन करून घेऊ लगेच किचनचं काढलेलं आहे तोपर्यंत। अगोदर वरचे थोडंसं टाईल्स वगैरे नळ वगैरे क्लीन करून घेतलं आणि नंतर मग खालचा एरिया क्लीन करायला घेतला। ॲक्च्युली मी विम लिक्विडच वापरते बेसिन क्लीन करायला सुद्धा, आपलं भांडे घासायचं लिक्विड जे असतं ते, आणि भांड्यासाठी साबण वापरते विम। तर बघा ह्या लिक्विडने खूप छान निघतं किचन ओट्या सुद्धा आणि सिंक सुद्धा। तर रोज एकदा मी संध्याकाळच्या वेळेस धुवून घेत असते किचन, पण यावेळेस कसं झालं सगळंच बाकी होतं, त्यामुळे बेसिन सुद्धा राहिली होती, मग किचन आणि बेसिन एकदाच धुवायला काढली। तर बघा फायनली झालेलं आहे किचन बेसिन धुवून, सगळ्यात शेवटी हँडवॉश करून घेते चांगले स्वच्छ लिक्विड लावून। तर बघा फायनली असं झालेलं आहे। तर बघा कसं मस्त प्रसन्न वाटते पूर्ण किचन वगैरे क्लीन झाल्याच्या नंतर, असं क्लीन पूर्ण बेसिन पण क्लीन करून घेतलेलं आहे। रात्री ॲक्च्युली वेळच भेटला नाही मला क्लीन करायला, खूप कंटाळून गेले, त्यामुळे राहू दिलं होतं, पण सकाळी सकाळी किचनमध्ये आलं की पूर्ण एकदम बोरिंग वाटलं, सो अगोदर स्वयंपाक केला आणि किचन क्लीन करून घेतलेलं आहे। आता मस्त फ्रेश वाटते बघा, प्रसन्न असं। तर बघा काल आम्ही कोटिलिंगला गेलो होतो, तर तिकडनं मी काय काय आणले तुम्हाला दाखवते। जास्त काही आणलं नाही, थोडंसंच आणलेलं आहे। तर ही महादेवाची पिंड आणलेली आहे बघा अशी मस्त, आणि स्टोन पासून बनवलेली आहे ही, त्यामुळे छान आहे आणि जड पण आहे जरा। आणि तसं खाली गोल्डन कलर मध्ये हे केलेलं आहे ह्याला डिझाईन,
आणि वरती 3 इबीचे असे हे दिलेले, त्यामुळे खूप छान आहे. आणि खालच्या साईडला पूर्ण अशी डिझाईन आहे बघा, दिसत असेल तुम्हाला अशी, त्यामुळे खूप छान दिसते ही. मम्मी मम्मी आणि नंतर पडशील तू खाली. मी गंध लावलाय. नंतर हे आदियोगी एक आणलेला आहे बघा. तर हा पण महादेवाचाच एक हे आहे, रूप आहे. तर पण ह्याचं स्पेशली नाव आदियोगी आहे, कारण याचं पूर्ण अर्धच आहे, त्यामुळे याला आदियोगी म्हणतात. पूर्ण अर्धीच बॉडी दाखवलेली आहे. आणि असं एक ठिकाण आहे याचं, एवढी मोठी मूर्ती आहे तिकडे. सो आम्हाला तिकडे पण जायचंय, त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल नक्कीच. आणि हे तेच आहे, पण मला तिथे भेटला म्हणून मी घेतला. मला खूप दिवसापासून घेण्याची इच्छा होती. तर इथे अर्धा चंद्र आहे आणि खाली असं आपलं काय म्हणतात त्याला, रुद्राक्षाची माळ आहे. आणि ते खाली लिहिलेलं आहे आदियोगी असं. सो खूप छान आहे, मला ही खूप आवडली मूर्ती अशी. हो ना वेदांत? मला ते आवडली. असं रेल वाटतंय. आणि तर ह्या 2 मूर्त्या मी मस्त आणलेल्या आहेत, माझ्या आवडीच्या. बऱ्याच दिवसापासून आणायच्या होत्या. महादेवाच्या पिंडीचं कसं आपल्याला एरवी काही नाही एवढं, पण जेव्हा आपल्याला श्रावण सोमवार वगैरे असतात तेव्हा अभिषेक करायचे असतात, मग त्यामुळे लागती ही, त्यामुळे मी आणलेली. माझ्याकडे होती मार्बलची होती, पण वेदांकडनं फुटली ती, त्यामुळे मग परत आणलेली आहे. त्याच ठिकाणाहून आणलेली होती अगोदरची, पण ती मार्बलची होती. नंतर हे बघू दे. तर हे मी हातातलं आणलंय मला घालण्यासाठी, एकदम नाजूक आहे. आणि हे इथं बटरफ्लाय हँगिंग करतायत, हँग केलेले आहेत बटरफ्लाय. आणि मध्ये छोटे छोटे घुंगरू आहेत, स्टोन बसवलेले. सो ही पण छान वाटते घालायला असं बघा, त्यामुळे मी आणलेलं आहे. आणि बस एवढंच आणलंय, बाकी काही नाही आणलं. गप ना जरा थोडस. आणि वेदांतसाठी आणलेली आहे वेदांतने बाईक. तुटल ते, नाजूक आहे खूपच. सो महत्वाचं हे 2च होता, ह्या 2च मूर्त्या आणायच्या होत्या मला, त्यासाठीच हे होतं बघा मस्त. आणि खूप छान दिसतायत. आणि दोन्ही पण सेमच कलरच्या आहेत. ह्यामध्ये फायबर मध्ये सुद्धा होती, पण फायबरचे काही घेऊन उपयोग नाही, त्यामुळे ही पण स्टोनचीच आहे बघा. तर मस्त अशा छान भेटलेल्या आहेत मला, माझ्या मनासारख्या पाहिजे तशा. सो अशी होती छोटीशी शॉपिंग. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि ह्या मूर्त्या पण कशा आहेत नक्की सांगा मला कमेंट करून. सो चला. पालक तर छान भेटलाय. कितीला एवढा? वा. बालाजी हाय करा, बालाजी. तर बघा 4 वाजले होते. सो 4 वाजता मी देवपूजेला सुरुवात केलेली आहे. झालं असं काम आवरता 4 वाजले कसे मला समजले सुद्धा नाहीत. नंतर हे आले दुपारी. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जरा आराम केला. आणि नंतर उठल्याच्या नंतर पुन्हा देवपूजा करायला घेतली होती, कारण सकाळी वेळच भेटला नाही देवपूजा करायला. म्हटलं चला निवांत करू आपण 4 वाजता. कधी कधी होतं माझ्याकडनं असं, तर मी कधी कधी 4 वाजता पण करत असते. आणि मग कधी कधी होतं 4 वाजता करता येईल म्हणलं, त्या नादामध्ये राहून पण जाते. पण ठीक आहे, काल मी करून घेतली, उशीर जरी झाला असला तरी. आणि नेमकं फुलं नव्हते काल माझ्याकडे. सो जसे आहे जसं होतं तसं केलं. आणि नेमकं उद्या मला फुलं आणायचेच होते, कारण सोमवार असल्यावर तर फुलं लागतातच, त्यामुळे. आणि फुलं असल्यावर कसं एकदम प्रसन्न आणि छान वाटतं. आणि मला फुलं असतील तरच पूजा करायला इंटरेस्ट येतो. सो असं आहे माझं. तर बघा फायनली देवपूजा पण माझी होत आलेली आहे. जास्त वेळ लागत नाही, जास्त देव नाहीत त्यामुळे वेळ कमी लागतो. तर चला करून घेते पटपट. तर मगाशी तुम्ही बघितला पालक ह्यांनी आणला होता येता वेळेस. तर 20 रुपयाला एक जुडी भेटली होती आणि 2 आणल्यात. खूप मोठ्या मोठ्या होत्या, अर्धा किलोपेक्षा सुद्धा जास्त असतील वजनाला बघितलं तर. आणि खूप होता बघा, तुम्ही बघत असाल. तर एवढा कोवळा पालक होता ना, मस्त असा फ्रेश. त्यामुळे म्हणलं चला पटकन ह्याला अगोदर निवडून घ्यावं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यावं. तर हे झोपलेले होते, वेदांचं खेळायचं चालू होतं आणि ह्यांचा आराम चालू होता. मी पण थोडंसं लोळले, पण मला झोप काय आली नाही.
थोडा आराम केल्यासारखं केला आणि उठले आणि परत मग अजून चला म्हटलं पालक निवडायला वेळ लागेल आणि मला जवळजवळ 1 तास लागला तेवढं पालक निवडून घ्यायला. कसं मध्ये कुठे कुठे पाण्यामुळे वगैरे सडलेले असतात पानं, त्यामुळे जरा निवडायला वेळ लागतो. आणि पालक बाकीचा पूर्ण छान होता आणि माती तर तशीच होती पालकाच्या खाली, म्हणजे मुळांना माती होती, त्यामुळे खूप वेळ लागला मला निवडायला पालक. तर छान होता, मस्त फ्रेश होता. आता चला काय करावं त्या पालकाचं बघू. पालक पनीर करावं म्हणते मी. कधी पालक पनीर केलेलं नाही, पण ट्राय करून बघावं. फ्रेश पालक आहे तर मी मोस्टली पालकाचे पराठे बनवते. भाजी पण जास्त खाल्ली जात नाही पालकाची, त्यामुळे बघू आता काय होईल आणि काय नाही ते बनवावं. पण निवडून तर ठेवावं म्हटलं चला, कारण सुकून गेला की एकदा मग पुन्हा फ्रेश राहत नाही. आणि कसं जेव्हाची तेव्हा गोष्टी अशा पालेभाज्याच्या केल्या तर चांगल्या राहतात, नाहीतर करता येईल म्हटलं की मग राहूनच जातात आणि कसं खराब होऊन जातं. त्यामुळे मग मी करायला घेतलं. गेल्या वेळेस ह्यांनी आणला होता पालक तर त्यांनीच निवडून ठेवला होता, मी निवडला नव्हता, पण यावेळेस मी निवडते. सो चला म्हटलं. आणि टेबलवर आजूबाजूला पसारा बघा किती पडलाय. आता मी 2 दिवसाखालीच आवरलं होतं पूर्ण टेबलवरचं, पण 1 दिवस पण काही राहत नाही. तर असं माझं चालू आहे बघा. आता खूप अजून बाकी आहे आणि वेळ लागणार आहे. आता 1 तास मला लागला होता. मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा एकदा वॉचकडे बघितलं किती वेळ लागेल किती वेळ नाही, आणि झाल्यावर एकदा बघितलं तर 1 तास लागला. वेदांत नख कधी कट करायचे हे उद्या मॅम चेक करतात बरं का. नख कट करून घे चल. काय नंतर खेळत बस. आणू का नेल कटर? काय नको? चल ना करून घे. मॅम न उद्या मारले समजून, मग चेक करतात माहिती का तुला? मारू दे, मला काय करायचंय बस. मारू जात बाबा, मला काय करायचं नाही. मॅम काय रे? तर कपडे तर छान छान वाळलेत कपडे. चला आता काढून घेते. बरं खाली नंतर हे थोडंसं चिप्स ते होते चकल्या, तर त्याच्यामध्ये थोडंसं बुरशी लागल्यासारखं झालं, तर त्याला सुद्धा इकडं टाकलं होतं उन्हाला. आज ऊन छान होतं. आणि हे हरभरे तर बघा, हे हरभरे तर काही टाकून देण्यासारखे झालेत. पूर्ण आतमध्ये पर्यंत भुंगे झालेत त्याच्यामध्ये, आणि ते काही निघण्याचं नावच घेत नाहीत. सो आता ते असेच पक्ष्यांना खायला ठेवायचे आहेत. चला कपडे काढून घेते. वरचे छान वाळलेत. कसं कसं काय ते काय असते तसं? मेकअप करावं लागते तसा? परफ्यूम नसतंय तुला. ती चपातीवर जाईन बर का. इकडं मार, इकडं इकडं लांब जाऊन. तोंडावर इकडे चहा तीन माझ्या. बास बास वेदांत बास. संपला संपला. आरसा कुठे तू कुठेस? बघू दे. झालं झालं छान झाला. साखर कमी? बर जास्त झाली? दिसायच लागलाय तसा का जास्त साखरेसारखा? तर बघा मी मगाशी तुम्हाला दाखवला होता वर टाकलेले हरभरे होते, आणि मी म्हटलं होतं पक्ष्यांना ठेवायचे तर खायला. पण बघा एवढे मोठे हरभरे मी गावाकडनं आणलेले आहेत, आणि खूप महाग मिळतात हे हरभरे. इकडे तर 250-300 रुपये किलो मिळतात. आणि हे नाही नाही म्हटलं तर 2.5-3 किलो हरभरे असतील, आणि एवढे जर वाटुळं करायचे म्हटले तर नको वाटते. मग ह्यांनी म्हटले आपण जेवढे हरभरे चांगले आहेत तेवढे एक एक निवडून काढू, आणि नंतर त्याला निवडलेल्या हरभऱ्यांना फ्रीजमध्ये ठेवून देऊ, म्हणजे चांगले राहतील. सो म्हटलं चला जेवढा वेळ लागेल तेवढे थोडे थोडे रोज काढून घ्यायचे. लांबून दाखवते जरा म्हणजे दिसत. काहीतरी कामं नाहीत म्हणून कामं लागायले तर आपल्याला. 10 दिवस केलं तर होणार नाही तेवढं, बघा तुम्ही. चला मी पण करू लागते म्हणजे पटकन होईल.
बघा वेदांतने हरभऱ्याचे लेटर्स काढलेले आहेत, WAPJLBDT मस्त काढलेत आहे का, छान काढले मस्त. तर चला आता हे दोघे तर गेलेले आहेत बाहेर, बेल आणि उद्या सोमवार आहे त्यासाठी बेल लागेल आणि मग फुलं पण आणायचे आहेत. सो चला आता मला करायचंय स्वयंपाक. 5:30 वाजलेले आहेत. ऍक्च्युली मला करायची होती खिचडी मस्त, बरेच दिवस झालं केलेली नाही, पण ह्यांना कसं आवडत नाही खिचडी, त्यामुळे मग मला चपात्या आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची आहे. तर मी शेंगा मगाशीच बाहेर काढून ठेवल्या होत्या बघा, नॉर्मल झाल्यात आता. तर चला आता मी तर लागते स्वयंपाकाला. तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.